हरि ओम श्री परमात्मने नमः। अथ पंचमोऽध्यायः। भगवान श्रीकृष्णांनी चौथ्या अध्यायाच्या 33व्या श्लोकापासून 37व्या श्लोकापर्यंत कर्म आणि पदार्थांच्या स्वरूपाचा त्याग करून तत्वदर्शी महापुरुषाजवळ जाऊन ज्ञान प्राप्त करण्याविषयी प्रचलित असलेली प्रणालीची प्रशंसा केली आणि त्यासाठी अर्जुनाला आज्ञासुद्धा केली. तत्वज्ञान प्राप्त करण्याच्या या प्रणालीत कर्माचा स्वरूपाने त्याग करून एकांतात परमात्म तत्वाचे मनन करणे आवश्यक आहे. अर्जुनाच्या मनामध्ये पूर्वीपासूनच युद्ध स्वरूप कर्म न करण्याचा भाव होता, कारण ते आपले कल्याण इच्छित होते आणि युद्धाला पाप समजत होते. आणि म्हणून अर्जुनाला असं समजलं की भगवान मला अशा प्रकारे कर्माचा स्वरूपाने त्याग करून ज्ञानप्राप्तीसाठी साधन करण्यास सांगत आहेत. यानंतर चौथ्या अध्यायाच्या 38व्या श्लोकात भगवंतांनी म्हटले की त्याच तत्वज्ञानाला साधक कर्मयोगद्वारा स्वतः आपल्यातच निश्चित करून घेतो. असा भाव आहे की कर्मयोगाच्या साधकाला ज्ञानप्राप्तीसाठी दुसऱ्या साधनांची, त्याचप्रमाणे तत्वदर्शी महापुरुषांजवळ निवास करण्याची मुळीच आवश्यकता नाही. त्यामुळे स्पष्टपणे तत्वज्ञानाच्या प्राप्तीत कर्मयोगाची विशेष रूपाने प्रशंसा झाली. अशा प्रकारे अर्जुनाने चौथ्या अध्यायाच्या 33व्या श्लोकामध्ये ज्ञान प्राप्त करण्याविषयी प्रचलित प्रणालीची प्रशंसा केली आणि 34व्या श्लोकात विद्धी या पदाने त्या प्रणालीच्या ज्ञान प्राप्त करण्याविषयी आपल्याला विशेष आज्ञा समजली. आणि पुन्हा 38व्या आणि 41व्या श्लोकामध्ये कर्मयोगाची प्रशंसा देखील त्याने भगवंताद्वारे ऐकली. 42व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला योगम आतिष्ठ उत्तिष्ठ योगमातिष्ठोतिष्ठ पदातून कर्मयोगाच्या विधीने युद्ध करण्याविषयी आज्ञा केली. अशा प्रकारे ज्ञानयोग आणि कर्मयोग दोन्हींची प्रशंसा ऐकून, त्याचप्रमाणे दोन्ही आज्ञा मिळाल्यानंतर अर्जुन हा निर्णय करू शकलेले नाही आहेत की या दोन्हीपैकी कोणतं साधन माझ्यासाठी श्रेष्ठ आहे. आणि म्हणून याचा निर्णय भगवंताकडूनच करविण्याच्या उद्देशाने पंचम अध्यायाच्या प्रारंभीच अर्जुनाने प्रश्न केलाय. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाले, हे कृष्णा, आपण कर्माचा स्वरूपाने त्याग करण्याची आज्ञा दिली आणि पुन्हा कर्मयोगाची प्रशंसा करत आहात. देवा, या दोन्ही साधनापैकी जे एक निश्चित रूपाने कल्याणकारक असेल ते माझ्यासाठी आपण सांगा. श्री भगवान उवाच. आता भगवान अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. भगवान म्हणाले, अर्जुना, संन्यास अर्थात सांख्ययोग आणि कर्मयोग दोन्हीही कल्याण करणारे आहेत.
परंतु त्या दोन्हीपैकी कर्मसन्यासापेक्षा म्हणजे सांख्ययोगापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. आता भगवान कर्मयोगाला श्रेष्ठ म्हणण्याचं काय कारण आहे ते कारण सांगतायत. ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हे महाबाहो, जो मनुष्य कोणाशी द्वेषही करीत नाही आणि कोणाच्या प्रती आकांक्षाही धरीत नाही, तो कर्मयोगी सदा संन्यासी समजण्यास योग्य आहे. कोणता मनुष्य? यह न द्वेष्टी न कांक्षती, जो कोणाचा द्वेषही करत नाही आणि कोणाची आकांक्षाही धारण करत नाही, तर तो कसा आहे? नित्य संन्यासी, नेहमी संन्यासी आहे असं समज. कारण निर्द्वंद्व म्हणजे द्वंद्वरहित असणारा मनुष्य सुखम बंधात प्रमुच्यते, सुखपूर्वक संसार बंधनातून मुक्त होतो. या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकाच्या पूर्वार्धात भगवंतांनी ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही परमकल्याण करणारे असल्याचे सांगितले. त्याचं स्पष्टीकरण आता या पुढच्या 2 श्लोकामध्ये भगवान करतायत. सांख्ययोगौ पृथग्बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् गुभयोर्विन्दते फलम्. ज्या लोकांना समज नाही असे बेसमज लोक सांख्ययोग आणि कर्मयोग यांना वेगवेगळं फळ देणारे आहेत असं मानतात. परंतु ज्ञानी लोक, पंडित लोक असं म्हणत नाहीत. कारण या दोन्हीपैकी एका साधनेतही उत्तम प्रकारे स्थित असलेला मनुष्य दोन्हीचं फल असणारं परमात्मा प्राप्ती, त्या परमात्म्याला तो प्राप्त करून घेतो. यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यंच योगंच यः पश्यति स पश्यति. सांख्ययोगींच्या द्वारा जे तत्व प्राप्त केले जाते, कर्मयोगींच्या द्वारा सुद्धा तेच प्राप्त केले जाते. आणि म्हणून जो मनुष्य सांख्ययोग आणि कर्मयोग यांना फलरूपामध्ये एक पाहतो, तोच योग्य पाहतो असं तू समज. यह पश्यति स पश्यति. याच अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी संन्यासापेक्षा कर्मयोगाला श्रेष्ठ सांगितलंय. आता तीच गोष्ट दुसऱ्या प्रकाराने भगवान सांगतायत 6व्या श्लोकातून. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयो गतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. परंतु हे महाबाहो, कर्मयोगाविना सांख्ययोग सिद्ध होणं कठीण आहे. मननशील कर्मयोगी तात्काळ ब्रह्माला प्राप्त होत असतो. आता भगवान कर्मयोग्याच्या लक्षणाचं वर्णन करतायत 7व्या श्लोकातून. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. ज्याची इंद्रिये वश झालेली आहेत, ज्याचं अंतःकरण निर्मळ झालेलं आहे, ज्याचं शरीर आपल्या ताब्यामध्ये आहे आणि संपूर्ण प्राण्यांच्या आत्म्यालाच जो आपला आत्मा मानतो, असा कर्मयोगी कर्म करून सुद्धा लिप्त होत नाही. कुर्वन् अपि न लिप्यते.
त्याने कर्म केलं सुद्धा तरीसुद्धा तो कर्माने लिप्त होत नाही. का लिप्त होत नाही? कारण तो जितेंद्रिय आहे, त्याने सर्व इंद्रिय जिंकली आहेत. विशुद्धात्मा ज्याचं अंतःकरण निर्मळ झालेलं आहे. विजितात्मा ज्याने आपलं संपूर्ण शरीर हे ताब्यात ठेवलंय. आणि सर्वभूतात्मा भूतात्मा म्हणजे सर्व भूतांच्या आत्म्याला जो आपला आत्मा समजतो, असा जो कर्मयोगी आहे तो कर्म करून सुद्धा लिप्त होत नाही. कर्म करण्याविषयी कर्मयोग्याची चर्चा करून आता भगवान परमात्मा पुढील 2 श्लोकांमध्ये सांख्ययोगाच्या साधनासंबंधी विचार सांगत आहेत. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्वविद पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् नश्नन् गच्छन् श्वपै श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नोन्मिषन्निन्मिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. तत्व जाणणाऱ्या सांख्ययोगाने पश्यन पाहताना, शृण्वन ऐकताना, स्पृशन स्पर्श करताना, जिघ्रन हुंकताना, अश्नन खाताना, गच्छन चालताना, गृह्णन ग्रहण करताना, प्रलपन बोलताना, विसर्जन मलमूत्राचा त्याग करताना, स्वपन झोपताना, श्वसन श्वास घेताना, तसेच उन्मेषण निमिषण अपि म्हणजे डोळ्यांची उघडझाप करतानाही संपूर्ण इंद्रियांच्या विषयात वर्तन करत आहेत असं समजून मी स्वतः काहीही करत नाहीत असं त्याने मानलं पाहिजे. सातव्या श्लोकामध्ये कर्मयोग्याची आणि 8व्या 9व्या श्लोकामध्ये सांख्ययोग्याची कर्माशी असलेली निर्लिप्तता दाखवून आता भगवंतांनी भक्तियोग्याची कर्माशी असलेली निर्लिप्तता भगवान परमात्मा 10व्या श्लोकामध्ये दाखवत आहेत. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. हे अर्जुना, जो भक्तियोगी संपूर्ण कर्म परमात्म्याला अर्पण करून आणि संपूर्ण आसक्तीचा त्याग करून कर्म करतो, तो भक्तियोगी पाण्याशी कमलाच्या पानाप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. कमळाचं पान ज्याप्रमाणे पाण्यात राहून सुद्धा पाण्याशी ते लिप्त होत नाही, तद्वत भक्तियोगी कर्म करून सुद्धा कर्माने लिप्त होत नाही. का लिप्त होत नाही? तर भक्तियोगी संपूर्ण कर्म हे परमात्म्याला अर्पण करतो. म्हणून कोणतंही कर्म झालं की ब्रह्मार्पणम, पांडुरंगार्पणम, श्री विठ्ठलार्पणम, कृष्णार्पणम, जे आपलं आराध्य दैवत आहे त्याला अर्पण केलं पाहिजे. त्यामुळे मनुष्य पापाने लिप्त होत नाही. आता भगवान कर्मयोग्याची कर्म करण्याची पद्धत सांगत आहे. कर्मयोगी कर्म कसं करतो? कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. हे अर्जुना, कर्मयोगी आसक्तीचा त्याग करून केवळ ममतारहित होऊन इंद्रिय, शरीर, मन आणि बुद्धीच्या द्वारा
अंतःकरणाच्या शुद्धीसाठीच कर्म करत असतो. आता भगवान पुढच्या श्लोकामध्ये अन्वय आणि व्यतिरेक पद्धतीने कर्मयोगाचं महात्म्य वर्णन करत आहेत. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. अर्जुना, कर्मयोगी कर्मफलाचा त्याग करून नैष्ठिकी शांतीला प्राप्त होतो, परंतु सकाम मनुष्य कामनेमुळे फलामध्ये आसक्त होऊन बांधला जातो. भगवान म्हणतात, युक्त कर्मफलम त्यक्त्वा, कर्मयोगी जो असतो हा कर्मफलाचा त्याग करतो. कर्मफल आहेत 4 प्रकारची. पहिला प्रकार आहे दृष्ट कर्मफल, दुसरा प्रकार आहे अदृष्ट कर्मफल, तिसरा प्रकार आहे प्राप्त कर्मफल आणि चौथा प्रकार आहे अप्राप्त कर्मफल. दृष्ट कर्मफल म्हणजे काय? वर्तमान काळामध्ये केल्या जाणाऱ्या नवीन कर्माचं फळ जे तात्काळ प्रत्यक्ष मिळत असलेले दिसते, जसं भोजनादी केल्याने तृप्ती होते, याला दृष्ट फल असं म्हणतात. जेवण केलं आणि मग 2-4 दिवसानंतर तृप्ती आपल्याला मिळते का? नाही. जेवण केल्यासरीच म्हणजे एकीकडे आपण जेवण करू लागतो तशी आपली क्षुधा निवृत्ती होऊ लागते आणि तृप्ती मिळू लागते. याला दृष्ट फल असं म्हणतात. तात्काळ मिळणारं जे फळ असतं त्याला दृष्ट कर्मफल असं म्हणतात. अदृष्ट कर्मफल कशाला म्हणतात? वर्तमान काळात केल्या जाणाऱ्या नवीन कर्माचं जे फल आहे, जे आता संचित रूपाने संग्रहात होणार आहे, संचितामध्ये संग्रहित होणार आहे, परंतु भविष्यात या लोकात आणि परलोकात अनुकूलता आणि प्रतिकूलतेच्या रूपामध्ये ते आपल्याला पुढे मिळणार आहे, त्याला अदृष्ट कर्मफल असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे प्राप्त कर्मफल, म्हणजे प्रारब्धानुसार वर्तमान काळात मिळालेलं जे शरीर आहे, मिळालेली जी जाती आहे, जो वर्ण आहे, धनसंपत्ती आहे, अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थिती आहे, याला प्राप्त कर्मफल असं म्हणतात. अप्राप्त कर्मफल कशाला म्हणतात? प्रारब्ध कर्माच्या फलस्वरूपात जी अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती भविष्यामध्ये मिळणार आहे, त्याला अप्राप्त कर्मफल असं म्हणतात. कर्मयोगी या कर्माच्या फलाचा त्याग करून नैष्ठिकी शांतीला प्राप्त होतो, परंतु सकाम मनुष्य कोणतंही कर्म अंतःकरणामध्ये कामना धारण करून करत असल्यामुळे तो आसक्त होतो आणि बांधला जातो कर्मामध्ये. तदनंतर कर्मयोगाचं वर्णन करून आता भगवान पुन्हा सांख्ययोगाचे विस्तारपूर्वक वर्णन करत आहेत. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. अर्जुना, ज्याची इंद्रिये आणि मन वश झालेली आहेत असा देही पुरुष नवद्वारे असलेल्या शरीररूपी नगरीमध्ये संपूर्ण कर्माचा विवेकपूर्वक मनाने त्याग करून निस्संदेह न करता न करविता आपण आपल्या स्वरूपात सुखपूर्वक स्थित राहतो. पूर्व श्लोकात म्हटलं गेलंय की सांख्ययोगी कर्म करत नाही आणि करवितही नाही, परंतु भगवंत तर कर्म करवित असतील ना, असा जर प्रश्न निर्माण होत असेल तर त्याच्या उत्तरामध्ये पुढील श्लोक भगवान सांगतायत. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते.
प्रभु लोकस्य कर्तृत्वं न सृजती. परमेश्वर मनुष्याच्या कर्तेपणाची रचना करत नाही. कर्माणी न सृजती, कर्माचीही रचना करत नाही. त्याचप्रमाणे कर्मफल संयोगम न सृजती, त्यांच्या कर्मफलाच्या संयोगाचीही रचना करत नाही. परंतु स्वभाव प्रवर्तते, आपल्या स्वभावानुसार तो मनुष्य स्वतःला कर्ता मानतो, कर्म करतो आणि कर्मफलाशी संयुक्त होतो. म्हणजे गुणच गुणामध्ये वर्तन करत असतात स्वभावतः. जर भगवंत कोणाच्याही कर्तृत्व, कर्म आणि कर्मफल संयोगाची रचना करत नाहीत, तर मग ते कोणाच्याही कर्माचे फलभागी कसे काय होऊ शकतात, ही गोष्ट पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगतात. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ते जंतवः. भगवान म्हणतात, विभुः कस्यचित् पापं न आदत्ते. विभू म्हणजे काय? सर्वव्यापी परमात्मा. कस्यचित कोणाचेही, पापम न आदत्ते पाप कर्म ग्रहण करीत नाहीत. नच सुकृतम एव न आदत्ते, त्याचप्रमाणे शुभ कर्म सुद्धा तो ग्रहण करत नाही. किंतु अज्ञानेन ज्ञानम आवृतम, अज्ञानामुळे ज्ञान झाकलं गेलेलं आहे. तेन जंतवः मुह्यन्ति, त्यामुळे सर्व जीव जंतू मोहित होत आहेत. पूर्व श्लोकात भगवंताने सांगितलं की अज्ञानाकडून ज्ञान झाकलं गेल्या कारणाने सर्व जीव मोहित होत आहेत. आपल्या विवेकाने त्या अज्ञानाचा नाश केल्यावर ज्या ज्ञानाचा उदय होतो त्याचं महात्म्य भगवान पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत. परंतु अर्जुना, ज्ञानेन तु तदज्ञानं येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. अर्जुना, ज्यांनी आपल्या ज्ञानाद्वारा ज्या अज्ञानाचा नाश केलेला आहे त्याचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे परमतत्व परमात्म्याला प्रकाशित करत असते. आता जी स्थिती झाली असता सर्वत्र संपूर्ण परमात्म्याचा अनुभव होतो, ती स्थिती प्राप्त होण्यासाठी पुढच्या श्लोकामध्ये साधन सांगतायत. तद्बुद्धयस्तदात्मानस् तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. ज्यांचं मन तदाकार होत आहे, ज्यांची बुद्धी तदाकार होत आहे, ज्यांची स्थिती परमात्म तत्वामध्ये आहे, असे परमात्मपरायण साधक ज्ञानाद्वारा पापरहित होऊन अपुनरावृत्तीला म्हणजे परमगतीला गच्छन्ती म्हणजे प्राप्त होतात. कोण? तदात्मानः, ज्याचं मन तदाकार झालंय, तद्बुद्धयः, ज्याची बुद्धी तदाकार झाली, तन्निष्ठा, त्याच्यामध्ये ज्याची परमात्मा तत्वामध्ये ज्याची निष्ठा स्थिती प्राप्त झाली आहे, आणि जे तत्परायणः, परमात्मपरायण झालेले आहेत. ज्ञानाद्वारे ज्यांनी पापरहित होऊन जे परमगतीला प्राप्त झालेले आहेत. पूर्व श्लोकामध्ये वर्णन केलेल्या साधनेने सिद्ध झालेल्या महापुरुषाचं जे ज्ञान आहे, व्यवहार काळामध्ये कसं असतं हे पुढील श्लोकामध्ये सांगतायत. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. पंडिता हा म्हणजे ज्ञानी पुरुष,
विद्या विनय संपन्ने, विद्या आणि विनम्रतेने युक्त असणारे, विद्याही असावी आणि विनय सुद्धा असावा. कारण विद्या विनयेन शोभते, विद्या जी शोभते ती विनयाने विनम्रतेने शोभत असते. तर असा जो ज्ञानीपुरुष आहे, कसा, जो विद्या आणि विनयाने युक्त आहे, संपन्न आहे, असा मनुष्य ब्राह्मणामध्ये, तसेच श्वपाके, श्वपाक म्हणजे काय, चांडाळ, श्वानाचं मांस भक्षण करणारा त्याला श्वपाक म्हणतात, चांडाळामध्ये. त्याचप्रमाणे गवी, गायीमध्ये, हस्तिनी, हत्तीमध्ये, शुनी जे कुत्र्यामध्ये सुद्धा समदर्शिनः, समरूप परमात्म्याला पाहणारे असतात. म्हणजे ब्राह्मण असो, चांडाळ असो, गाय असो, हत्ती असो, नाहीतर कुत्रा असो, सर्वांमध्ये जो समस्वरूप असणारा परमात्मा, त्या परमात्म्याला ते पाहत असतात. पण एक लक्षात ठेवा, इथं समदर्शिना म्हटलं बरं का, समवर्तीनं असं नाही, नाहीतर गोंधळ होईल. कारण समदर्शिना समरूपामध्ये तो पाहत असतो, परंतु सर्व ठिकाणी परमात्मा पाहतोय, म्हणून तो सुद्धा चांडाळ ज्याप्रमाणे श्वानाचं मांस भक्षण करतो, त्याप्रमाणे तो सुद्धा ते खाऊ लागतो का, नाही. फक्त समदर्शिना, परमात्मा स्वरूपामध्ये, परमात्मा रूपाप्रमाणे समरूप परमात्म्याला ते सर्व ठिकाणी पाहत असतात. म्हणून या ठिकाणी भगवंताने पद वापरलेलं आहे समदर्शिनः, तो सारखं पाहतो, समरूपामध्ये पाहतो. आता भगवान पूर्व श्लोकामध्ये वर्णन केलेल्या समतेचं विशेष महात्म्य सांगतात. इहैव तैर्जित सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. अर्जुना, ज्यांचं अंतःकरण समतेमध्ये स्थित आहे, त्यांनी या जिवंत अवस्थेतच संपूर्ण संसाराला जिंकलेलं आहे. अर्थात ते जीवनमुक्त झालेले आहेत. कारण ब्रह्म निर्दोष आणि सम आहे, आणि म्हणून ते ब्रह्मामध्ये स्थित झालेले आहेत. पूर्व श्लोकामध्ये ज्या स्थितीचं वर्णन झालं, त्याच्या प्राप्तीचं साधन, त्याचप्रमाणे सिद्धांच्या लक्षणाचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा करतायत. न प्रवृषेत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य च प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः. अर्जुना, प्रियं प्राप्य न प्रवृषेत, जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यानंतर सुद्धा हर्षित होत नाही, आनंदित होत नाही. च आणि अप्रियं प्राप्य न उद्विजेत, अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जो उद्विग्न होत नाही, असा जो मनुष्य आहे ना, तो स्थिर बुद्धी, स्थिर बुद्धीचा, असम्मूढ, मूढता रहित म्हणजे ज्ञानी, ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः. त्याचप्रमाणे ब्रह्माला जाणणारा मनुष्य ब्रह्मामध्ये स्थित असतो. ब्रह्मात आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव कशा प्रकारे होत असतो, याचं विवेचन भगवान करतायत 21व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये. बाह्यस्पर्शेष्व सक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. अर्जुना, बाह्य विषयामध्ये म्हणजे संपूर्ण प्राकृत वस्तूंच्या संबंधामध्ये आसक्तीरहित अंतःकरणाचा जो साधक आहे, तो स्वतःच्या अंतःकरणामध्ये जे
सात्विक अशा प्रकारचे जे सुख आहे त्या सात्विक सुखाला तो प्राप्त होतो. आत्मने यत सुखम विंदती म्हणजे स्वतःच्या अंतःकरणामध्ये सात्विक सुखाला तो प्राप्त होतो, मिळवतो. सह ब्रह्मयोग युक्तात्मा तर तो ब्रह्मात अभिन्न भावाने स्थित झालेला मनुष्य अक्षयम सुखम अश्नुते अक्षय सुखाचा अनुभव करतो. पूर्व श्लोकामध्ये भगवंतांनी विषयापासून विरक्त झालेल्या पुरुषाला अक्षय सुखाची प्राप्ती होते. आता विषयापासून निवृत्ती कशी होईल याचं विवेचन भगवान परमात्मा करतायत. येहि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. अर्जुना, कारण की जे इंद्रिये आणि विषयांच्या संयोगापासून उत्पन्न होणारं सुख आहे, भोग आहेत, ते कसे आहेत? आद्यंतवंतः आदी अंतवंतः आदी आणि अंत युक्त आहेत, आदी अंत असणारे आहेत. दुःखयोः अनयः दुःखालाच कारण आहेत आणि म्हणून बुधः तेषु न रमते विवेकी मनुष्य त्या सुखामध्ये त्या भोगामध्ये रममान होत नाहीत. पूर्व श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं की संयोगजन्य जे सुख आहे ते सुख भोगणारा दुःखापासून सुटू शकत नाही. तर मग सुखी कोण असतो त्याचं उत्तर भगवान परमात्मा पुढील श्लोकामध्ये देत आहेत. शक्नोति हैवय सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगम सयुक्तः सुखी नरः. इह इह म्हणजे काय? या मनुष्य शरीरामध्ये यह शरीर विमोक्षणात प्राक एव काम क्रोधोद्भवम वेगम सोडून शक्नोती. या मनुष्य शरीरामध्ये जो कोणी मनुष्य शरीराचा नाश होण्याच्या पूर्वीच कामक्रोधापासून उत्पन्न होणाऱ्या वेगाला सहन करण्यास समर्थ होतो, सह नरः युक्तः सह सुखी. असा जो कामक्रोधापासून उत्पन्न होणाऱ्या वेगाला सहन करण्यास समर्थ होतो तो मनुष्य योगी आहे आणि तोच या जगतामध्ये सुखी आहे. बाह्य संबंधाने होणाऱ्या सुखाच्या अनर्थाचं वर्णन करून आता भगवान आंतरिक तत्वाच्या संबंधाने होणाऱ्या सुखाच्या महात्म्याचं वर्णन करत आहेत. योऽन्तः सुखोऽन्तरारामस् तथांतर ज्योतिरेवयः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. अर्जुना, यह अंतसुखः अंतरारामः जो मनुष्य केवळ परमात्म्यात सुखानुभव करणार आहे आणि केवळ परमात्म्याच रममाण होणार आहे, तथा त्याचप्रमाणे यह अंतर्ज्योती ही जो केवळ परमात्म्यात ज्ञानानुभव करणारा आहे, सह ब्रह्मभूतः तर तो ब्रह्मात आपल्या स्थितीचा अनुभव करणारा म्हणजे ब्रह्मरूप बनलेला योगी असणारा सांख्य योगी. योगी म्हणजे कोण? सांख्य योगी. ब्रह्मनिर्वाणम अधिगच्छति निर्वाण ब्रह्माला तो प्राप्त होतो. पूर्व श्लोकात भगवंतांनी निवृत्तीपूर्वक सांख्य योगाची साधना सांगितली. आता पुढच्या श्लोकामध्ये प्रवृत्तीपूर्वक सांख्य योगाची साधना सांगत आहेत. लभते ब्रह्मनिर्वाण मृषय क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधा यतात्मानस् सर्वभूतहिते रतः. यतात्मानः ज्यांचं शरीर मन बुद्धीसहित
सर्व इंद्रियांसहित वश झालेला आहे असा जो असतो त्याला यतात्मान असं म्हणतात. सर्वभूत हिते रतः, जे संपूर्ण प्राण्यांच्या हितात रत आहेत. छिन्नद्वैधाः, ज्यांचे संपूर्ण संशय समाप्त झालेले आहेत. क्षीणकल्मषः, ज्यांचं संपूर्ण दोष नष्ट झालेले आहेत. ऋषयः ब्रह्मनिर्वाणं लभन्ते, असे ते विवेकी साधक निर्वाण ब्रह्माला प्राप्त होत असतात. 24व्या-25व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांख्ययोगाच्या साधनाद्वारा निर्वाण ब्रह्माला प्राप्त करण्याविषयी सांगितलं. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवान हे सांगतायत की निर्वाण ब्रह्माची प्राप्ती झाल्यावर कसा अनुभव येतो याचं वर्णन भगवान परमात्मा 26व्या श्लोकामध्ये करतायत. काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. भगवान म्हणतात, हे अर्जुना, कामक्रोध वियुक्तानां, कामक्रोधापासून सर्वथा रहित, यतचेतसां, ज्यांनी आपलं मन जिंकलेलं आहे, विदितात्मनां, स्वरूपाचा ज्याला साक्षात्कार झालेला आहे, यतीनाम, अशा सांख्ययोगीसाठी, अभित म्हणजे कोण, ब्रह्मनिर्वाणम म्हणजे अभित म्हणजे सर्व बाजूनी, शरीर जिवंत असताना सुद्धा मृत्यूनंतर, शरीर जिवंत असताना किंवा मृत्यूनंतर ब्रह्मनिर्वाणम वर्तते, निर्वाण ब्रह्म परिपूर्ण स्वरूपाला ते असतात. कामक्रोधापासून सर्वथा रहित, ज्याने मन जिंकलेलं आहे, स्वरूपाचा ज्यांना साक्षात्कार झालेला आहे, अशा सांख्ययोगींसाठी सर्व बाजूनी जिवंत असताना किंवा मृत्यूनंतर ते निर्वाण ब्रह्माशी परिपूर्ण झालेले असतात. आता पुढच्या या 2 श्लोकामध्ये भगवान हे सांगणार आहेत की ज्या तत्वाला ज्ञानयोगी आणि कर्मयोगी प्राप्त करत असतो, त्याच तत्वाला ध्यानयोगी सुद्धा प्राप्त करू शकतो. ध्यानयोग साधकाला स्वतंत्रतेने परमात्मा प्राप्ती करवितो आणि कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोगाच्या साधकाकडूनही याचा उपयोग केला जाऊ शकतो. जप, ध्यान, सत्संग आणि स्वाध्याय हे प्रत्येक साधकासाठी उपयोगाचं आहे आणि आवश्यक सुद्धा आहे. आणि म्हणून प्रत्येकाने जप करावा, ध्यान करावं, सत्संग करावा आणि स्वाध्याय केला पाहिजे. मग तो ज्ञानयोगी असो, कर्मयोगी असो, ध्यानयोगी असो, नाहीतर भक्तियोगी असो, त्यांनी हे केलं पाहिजे. प्रत्येकांसाठी आवश्यक सुद्धा आहे, उपयोगाचं सुद्धा आहे. तर ध्यानयोगी सुद्धा जी प्राप्ती ज्ञानयोगी आणि कर्मयोगीला प्राप्त होते, ते तत्व ध्यानयोगी सुद्धा प्राप्त करू शकतो. भगवान म्हणतात, स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रिय मनोबुद्धिर् मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. भगवान म्हणतात, बाह्य पदार्थांना बाहेरच सोडून, बाह्यान स्पर्शान बहिः एव कृत्वा, म्हणजे बाह्य पदार्थांना बाहेरच सोडून, नेत्रांच्या दृष्टीला भुवयांच्या आत स्थिर करून, तसेच नाकपुडीमध्ये विचरत असणाऱ्या प्राण आणि अपान वायूला सम करून, ज्याने
इंद्रिये, मन आणि बुद्धीला आपल्या वश केलंय, जो केवळ मोक्षपरायण आहे, मोक्ष हेच ज्याच्या जीवनामध्ये परम साध्य आहे, जो सर्वथा इच्छा आणि भय तसेच क्रोध रहित झालेला आहे, सह मुनिही सदा मुक्तः एव, तर तो जो मुनी असतो तो नेहमी मुक्तच असतो. भगवंतांनी योगनिष्ठा, सांख्यनिष्ठा याचं वर्णन करून दोन्हीसाठी उपयोगी असलेल्या ध्यानयोगाचं वर्णन केलं. आता सुगमतेने कल्याण करणाऱ्या भगवन्निष्ठेचं वर्णन करतायत. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. अर्जुना, मला सर्व यज्ञ आणि तप यांचा भोक्ता, संपूर्ण लोकांचा महान ईश्वर, संपूर्ण प्राण्यांचा सुहृद, स्वार्थरहित, दयाळू आणि प्रेमी, त्याला म्हणतात सुहृद, अशा प्रकारे जाणून शांतीला तो प्राप्त होत असतो. जो सुगमतेने कल्याण करून भगवान निष्ठेला प्राप्त करून घेऊ शकतो. कशा प्रकारे? सर्व यज्ञ आणि तप यांचा भोक्ता जो समजतो, संपूर्ण लोकांचा ईश्वर समजतो आणि संपूर्ण प्राण्यांचा सुहृद असणारा मला जाणून घेतो आणि मला जाणून मग तो शांतीला प्राप्त होत असतो. अशा प्रकारे पंचम अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. हरिः ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे संन्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.